नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपले स्वागत आहे सनातन ज्ञान चॅनलवर. आपले वास्तुशास्त्रामध्ये आणि शास्त्रानुसार मीठ हे केवळ स्वयंपाकातील चव वाढवणारी वस्तू नसून ती घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी सर्वात शक्तिशाली वस्तू मानली जाते. अनेकदा आपल्या घरात सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक विनाकारण पती-पत्नीमध्ये वाद, मुली अभ्यासात लक्ष देत नाही किंवा पैशाची अफाट तंगी निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार मुख्य कारण घरातील वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा असते. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण घरातील नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करण्याचे मिठाचे 15 अत्यंत सोपे चमत्कारिक उपाय सविस्तर समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एक, काचेच्या वाटीचा वापर. एक लहान काचेच्या वाटीत थोडे खडे मीठ भरून ती वाटी तुमच्या घराच्या बाथरूममध्ये किंवा टॉयलेटच्या एका कोपऱ्यात ठेवा. टॉयलेट हा घरातील सर्वात मोठा वास्तुदोष स्रोत असतो. मिठाची वाटी तिथे ठेवण्याचे टॉयलेटमध्ये सर्व नकारात्मक ऊर्जा स्वतः शोषून घेते आणि मीठ 15 दिवसात बदलून नवीन मीठ ठेवा. 2, मिठाचा पाण्याचा पोछा. आठवड्यातून किमान 2दा, विशेषतः मंगळवार आणि शनिवार, घरात फरशी पुसताना, पोछा मारताना पाण्यात मूठभर खडे मीठ नक्की टाका. या उपायामुळे सुरक्षा नष्ट होते आणि घरात वातावरण अत्यंत प्रसन्न आणि सकारात्मक बनते. 3, घरातील कटकटी आणि चिडचिड दूर. जर घरात पती-पत्नीमध्ये किंवा सदस्यांमध्ये वाद होत असतील तर बेडरूमच्या एका कोपऱ्यात काचेच्या वाटीत थोडे मीठ आणि सोबत 4 ते 5 लवंग ठेवून त्यातील घरातील नकारात्मक लहरी नष्ट होऊन कौटुंबिक प्रेम नेहमी वाढते. 4, वाईट नजर उतरवण्यासाठी. जर घरातील लहान मुले कोणतीही व्यक्ती सतत आजारी पडत असेल अथवा त्यांना नजर लागत असेल तर मूठभर मीठ घेऊन व्यक्तीवर 7 वेळा ओवाळून ती मीठ वाहत्या पाण्यात किंवा बेसिनमध्ये टाकून द्या. नजर लवकरात लवकर उतरते. 5, तिजोरी किंवा कपाटातील उपाय. तुमच्या पैशाच्या कपाटात किंवा तिजोरीत काचेच्या लहान पात्रात थोडे मीठ आणि एक कापराची वडी ठेवा. त्या उपायामुळे घरात कपाटात धन आकर्षित होते आणि अनावश्यक खर्च थांबतो. 6, मिठाचा डब्बा ठेवण्याची वास्तू नियम. स्वयंपाकघरात नेहमी काचेची किंवा मातीच्या पात्रातच ठेवा. प्लास्टिक, लोखंडी किंवा स्टीलच्या डब्यात मीठ ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. 7, मीठ झाकून ठेवणे. स्वयंपाकघरातील मिठाचा डब्बा कधीही उघडा ठेवू नये. उघडे राहिलेले मीठ हवेत नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि तेच मीठ अन्न खाल्ल्यास घरातील सदस्याचे आरोग्य बिघडते. 8, हातावर मीठ देणे वर्ज्य. जेवताना किंवा स्वयंपाक करताना कधीही दुसऱ्या व्यक्तीच्या हातावर थेट मीठ देऊ नये. असे केल्याने त्या 2 व्यक्तींमधील संबंध बिघडतात. मीठ नेहमी प्लेटमध्ये किंवा वाटीतच ठेवूनच द्यावे. 9, गुरुवारांनी मिठाचा पोचा मारू नये. गुरुवार घरात मिठाचा पोचा मारणे टाळावे. गुरुवार मीठ वापरून लादी पुसल्याने गुरुदोष निर्माण होतो आणि घरातील समृद्धी कमी होते. 10, संध्याकाळी मीठ देणे वर्ज्य. संध्याकाळी सूर्योदयानंतर कुणालाही मीठ उसने किंवा दान देऊ नये. संध्याकाळी मीठ घरातून बाहेर गेल्यास घरातील लक्ष्मी बाहेर जाते असे मानले जाते. 11, लहान मुलाच्या आंघोळीत पाण्यात मीठ. लहान मुलं खूप चिडचिड करत असतील किंवा रात्री घाबरून उठत असतील तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात आठवड्यातून एकदा थोडे मीठ घालून आंघोळ घालावी. त्यामुळे मुलांची नजर दूर होते. 12, हातपायाची जळजळ दूर करण्यासाठी. दिवसभराच्या थकव्यावर नंतर कोमट पाण्यात मीठ टाकून 5 ते 10 मिनिटे पाण्यात ठेवा. त्यामुळे शरीरातील सर्व नकारात्मकता आणि शारीरिक थकवा निघून जातो. 13, अन्न शिजवताना मिठाची काळजी. अन्नात मीठ टाकताना ते नेहमी प्रसन्न मनाने. स्वयंपाक करताना मनात राग किंवा चिडचिड असेल तर अन्नातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 14, जुने किंवा ओले झालेले मीठ. जर वाटीत ठेवलेले मीठ ओले झाले किंवा त्याचा रंग बदलला तर ते मीठ फ्लॅश करून टाकावे किंवा वाहत्या पाण्यात टाकून नवीन मीठ आणावे. 15, मिठाचा आदर करणे. मीठ हे समुद्रातून निर्माण होते आणि समुद्राला लक्ष्मीचे माहेर मानले जाते. त्यामुळे मिठाचा कधी अवयव करू नये किंवा ते जमिनीवर सांडू नये. मिठाचा काचेच्या वाटीतील सोपा उपाय तुम्हाला नक्की कसा आवडला सांगा. माहिती मोलाची वाटली असेल व्हिडिओला एक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.